आणि जसं दाखवलं व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, नाही तर पल्ले नाही पडणार, काही ना काही वर खाली होणार. गुड मॉर्निंग मंडळी, नमस्कार. तर आज मी परत तुमच्यासाठी अजून एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. भले रेसिपीचं नाव मला माहीत नाही आहे, पण मला टेस्टी वाटलं तर म्हणून मग मी आता बनवतीये. सगळ्यांना म्हणजे ढोकळाच बोलू शकतात तुम्ही त्याला, पण रव्याचा ढोकळा, पण एक्झॅक्ट ढोकळा नाही. तर मी बघितलं होतं म्हणून मग मी आता तुमच्याशी शेअर करते. मी मागच्या वेळेस पण केलं होतं, पण आधी चेक केलं की होते का नाही आपल्याकडून, मगच व्हिडिओ काढायला. बट बिलीव्ह मी लय टेस्टी चालतं ते, म्हणून मी आता परत आली आहे खास तुमच्यासाठी घेऊन, की तुम्हाला पण कळावा. तर त्याच्यासाठी रवा घेतला, कारण गरा म्हणलं की उपमा म्हणलं की खाऊशी नाही वाटत डेली डेली, म्हणून आपण हे नवीन रेसिपी ट्राय करतो. ठीक आहे. तर एका साईडला मी पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी, कमी भापवर. ठीक आहे. आता 1 वाटी रवा घ्यायचा आपल्याला, मिक्सरमध्ये टाकायचा आहे, आणि अर्धा वाटी दही घ्यायची आहे. दही टाकली अर्धा वाटी. आता मीठ तुमच्या चवीनुसार टाका, आणि नंतर आपल्याला थोडंसं गोड तेल टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं, ज्याने बॅटर आपला थोडासा घट्ट. एवढं टाकलं. आता आपण त्याला ग्राइंड करून घेऊ. ठीक आहे. आता हे बघा, हे बॅटर कसं झालंय, असं झालं पाहिजे, ना पातळ जास्त ना गाढ, बरोबर माप आलं पाहिजे. आता आपण हे याच्यात टाकून घेतलं. आता हे 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे आपल्याला. 5 मिनिटानंतर आपण ह्याच्यात अजून ऍड करणार आहेत काही गोष्टी, ते मी सांगते तुम्हाला. ह्याला आपण असं ठेवू थोड्या वेळ रेसिपीसाठी. 5 मिनिटं झालेत. आता त्याच्यात आपण इनो टाकू. आता ह्याला आपण मिक्स करून घेऊ, मग बघा तुम्ही कसं फुगन ते. हे बघा, लगेच हलकं हलकं होतं ते. चांगलं फेटून घ्यायचं त्याला, हातालाच कळतं. आणि त्याच्यानंतर प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे. आता आपण तेल लावून घेतलं, ह्याच्यात हे टाकायचंय बॅटर. तुमच्याकडून 1000 रुपये घेईल. आणि टेस्ट साठी आपल्याला ह्याच्यात लाल मसाला टाकायचा आहे. अद्रक फक्त टेस्ट साठी, आपल्याला जाळ नाही काढायचं कोणाच्या खाण्यामागं. आता हे पाणी आटलंय म्हणून आपण ह्याच्यात परत पाणी टाकू, आणि हे जे आहे ना ते आपण त्याच्यावर ठेवू. तुमचे नारळ पोळले मला, बट सहन कर लिया मैंने कोई नहीं. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवू. ऐस हमने गरीबी देखी है क्या. आता ह्याला शिजू देऊ. थोडासा फास्ट गॅसच्या थोडासा कमी, म्हणजे तो कमी पण नाही आणि फास्ट पण नाही, मधात आहे, म्हणजे कसं लवकर शिजेल आणि प्रॉपर शिजेल. मग आता मी तुम्हाला शिजवल्यानंतर दाखवते. ठीक आहे. बघा, हे इथं रेडी झाले. आपण चाकूने बघू. काहीच नाही निघत आहे. तेव्हा पुन्हा एकदा दाखवते. काहीच नाहीये, म्हणजे हे शिजलंय. गरम असताना त्याला कापून घ्यायचंय. ठीक आहे. बापरे, लय गरम आहे. त्याला आपण कापून घेऊ. थांबा बाई, आता आपण कापून घेतले. कापल्यानंतर त्याला गार होऊन देऊ, मग मी तुम्हाला काढून दाखवते. ह्या पद्धतीने होतं. हे बघा, ह्या पद्धतीने होतं ते. हे बघा गाईज, आता आपण ह्याचं मी तुम्हाला एक काढून दाखवते. हे बघा, एकदम स्पॉन्जी स्पॉन्जी झालाय आणि एकदम परफेक्ट झालाय. एकदम परफेक्ट झालाय. लगेच कळलं ना, बस लगेच कळतो. तर असंच आपण बाकीचं दुसरं पण करू. आता आपल्याला ह्याला तव्यावर भाजून घ्यायचंय.
आणि मग ते रेडी टू ईट. भाजून घ्यायचं आणि मग खायचं आहे, मग ते रेडी टू ईट होतं. पण तरी पण जर तुम्हाला नसलं भाजायचं, असंच खायचं असलं तर असंही खाऊ शकता टोमॅटो सॉससोबत. आणि जर तुम्हाला भाजून घ्यायचं अजून टेस्ट यायसाठी, अजून ते कुरकुरीत होतं म्हणून, तर तुम्ही भाजू पण शकता. मला भाजलेलं आवडतं म्हणून मग मी भाजून घेत असते. आवडतं. या डिशचं नाव मला नाही माहिती, पण टेस्टी चालतं म्हणून मी परत बनवलं. रव्याचा जर तुम्हाला गरा किंवा उपमा नसेल आवडत माझ्यासारखं, त्यांच्यासाठी खास हे आहे. कारण मी गरा आणि काय उपमा जास्त नाही खात म्हणून मी हे खाते. तर मी इंग्रेडियंट्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, त्यावेळेस तुम्ही करा. आणि जसं दाखवलं व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, नाही तर पल्ले नाही पडणार, काही ना काही वर खाली होणार. म्हणून तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्याप्रमाणे तुम्ही इंग्रेडियंट्स बघू शकता, यूज करू शकता रेसिपी. आणि मला खरं सांगा की कसं वाटलं तुम्हाला. टेस्ट तर ती मला माहिती आहे छानच आहे, मी बनवलं आहे म्हणलं ऑब्विसली छानच. पण तरी तुम्ही एकदा ट्राय करा आणि तुम्ही सांगा की कसं झालं आहे. ओके, कमेंटमध्ये मी वाट बघते सगळ्यांची. बाय. हे बघा, आता मी तुम्हाला 1-2 भाजून दाखवते वाटलं तर. हे बघा झालं भाजून, सिंपल 2च मिनिटाचं काम आहे गाइस. तो चलो ठीक है, मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढचे व्हिडिओज तुम्हाला दिसतील आणि कळतील की सुरक्षाने नवीन व्हिडिओ सोडलेला आहे. आणि हो, मी मिनी ब्लॉगसुद्धा सुरू केलेले आहेत शॉर्ट्समध्ये. सुरू केलेले आहेत शॉर्ट्समध्ये, तुम्हाला दिसतील मिनी ब्लॉग्स, ते पण बघा आणि तिथं पण सपोर्ट करा. ओके, बाय बाय.